कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आंतरराज्यीय आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 32 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते. त्याच आरोपींनी आणखीनही घरफोड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे, अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अमोल कोळेकर यास बातमी प्राप्त झाली. सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले. दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले. या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून 126 ग्रॅम सोनं, त्याचप्रमाणे 718 ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालेले आहे. आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडे केलेले 7 ठिकाणी, त्याचप्रमाणे आजरा पोलीस स्टेशन हद्दीतील 1 घरफोडी, राधानगरी व वडगाव येथे देखील घरफोड्याची ठिकाणे दाखवलेली आहेत. अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख, सलीम शेख व मालमत्ता घेणारे 3 आरोपी अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश आलेले आहे.